नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा बाबूराव गणपतीराव आपटे. अरे 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 थोडीशी भूल हो गई रे बाबा. मी तर आहे तुमचा ठेबसचा छोटा भाऊ. आता कसं आहे कुडचा पोचतो म्हणून हे पांढरा बनेल घातलंय आता. चला तुमचं कसं काय चाललंय ते कमेंट मध्ये सांगा. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. ओ नमो पार्वतीपते, हर हर महादेव. तर मग तुम्हाला समजलंच असं की आज आपण जाणार आहोत शंकर महादेवाच्या दर्शनाला. हा पण कुठे जायचं हे माहित नाही. चला तर मी घेऊन जातो. हे मंदिर आहे माळशिरस गावाजवळ, यवत परिसर, पुणे सोलापूर हायवे वरती, तालुका दौंड, जिल्हा पुणे. तर मग चला या सुंदर मंदिराची हिस्ट्री आणि इथलं रहस्य जाणून घेऊया. हर हर महादेव. त्याच रस्त्याने आपण थेवर गेलो होतो. हाच त्या थेवरचा पूल. मला तर भूक लागली म्हणून पप्पानी हॉटेलवर थांबवली. असा वेळ पण बराच झाला होता. घरापासून निघून अर्धा तास झाला होता. त्यामुळे मला पोटात उलटं नाचायला लागली. ते वडापाव मागत होते. मग काय घेतले 1-2 वडापाव, मग खात बसलो. त्याच्यावरती मस्त चटणी टाकून खात होतो. आहा काय वडापाव होता. बघता मी 2 वडापाव खाल्ले. चला तर पप्पाची कॉफी आली. चहा नाश्ता करून आम्ही पुढे निघालो. पुन्हा 15-20 मिनिटं गाडी चालवण्यानंतर एक सुंदर असा घाट लागला. घाटाच्या सुरुवातीलाच एक सुंदर छोटस हनुमान मंदिर होतं. मग बजरंगबलीची दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आम्हाला तिथं 2 कुत्रे दिसले. त्यांनाही भूक लागली होती. मग आम्ही नेलेल्या डब्यातून 2 चपात्या त्यांना देऊन टाकल्या. आता म्हणालो खा आता. मग आम्ही परत तिथं पुढे निघालो आणि थोडीशी गाडी थांबवली. मी एक छोटासा व्हिडिओ शूट घेतला. मस्त नजारा होता ना. कसं काय वाटला तुम्हाला? वाटला असेल तर कमेंट करून सांगा. मग मस्त बघणार किती छान ना. वर्णनाचा आनंद घेत आम्ही निघालो मंदिराकडे. थोड्याच वेळात थोड्याच वेळात आम्हाला मंदिराची भली मोठी वेळ दिसली. मग आम्ही तिथं फोटो काढून पुढे निघालो.
प्रवेश पार करताना वेसूतून थोडं पुढे गेल्यानंतर काही मोठे मुलं उभे होते. पावती पैसे मागत होते. जास्त नाही, 10 रुपये. मग आम्ही ते पावती घेऊन पुढे निघाल्यावर थोडं जंगलच होतं. ते जंगल पार केल्यानंतर आम्हाला एक पाटी दिसली. तुम्ही आलाय का कधी इकडं? आला असाल तर कमेंट करून सांगा. मंदिराजवळ आल्यावर दौलत मंगल गडाचा बुरुज समोर दिसला. शूज काढून आम्ही पान फुले आणि प्रसाद घेतला आणि मंदिरात प्रवेश केला. खूप मोठी घंटी होती आणि इथले वातावरण प्रसन्न होते. इथे महाशिवरात्री उत्सवाची तयारी चालू होती. तसेच मंदिरासमोर सुंदरशे नंदी महाराज आणि नंदी मंडप देखील आहे. मंदिरात प्रवेश करताच नंदी महाराजांचे दर्शन होते. नेहमीप्रमाणे मी माझी छोटीशी इच्छा नंदी महाराजांच्या कानात सांगून मंदिरात प्रवेश केला. मंदिराचा गाभारा खोल असून उत्सवानिमित्त फुलांचं डेकोरेशनचं काम चालू होतं आणि तसं हे गाभाऱ्यात प्रवेश निषेध होता. म्हणून दर्शनासाठी पितळी स्वरूपाचा भुलेश्वराचा मुखवटा होता. त्या मुखवटा घेऊन मंदिराच्या बाहेर निघालो. भस्म तिलक लावला. त्याचे शिल्प पाहू लागलो. मुख्य सभा मंडपा होती असलेल्या भिंतीवर युद्ध प्रसंग, सिंह, हत्ती आणि रामायण महाभारतातील काही प्रसंग कोरलेले होते. सुमारे 13व्या शतकात बांधले गेलेले हे मंदिर असे म्हणले जाते की देवी पार्वतीने भगवान शंकरासाठी इथे नृत्य केले आणि शंकराला देवी पार्वतींना पाहून भुरळ पडली. या महादेवाचे नाव भुलेश्वर महादेव असे पडले अशी दंतकथा होती. मंदिराचा काही भाग मुघल काळात दुष्ट मुघलांनी नष्ट केला. श्रद्धा म्हणून नाही, कलाकृती म्हणून तरी या देवळाकडे पाहायचं होतं. हे ठिकाण शहाजीराजे भोसले यांच्या सुपे परगण्यात होते आणि नेहमी जाऊ आईसाहेब बाल शिवाजींना घेऊन इथे दर्शनासाठी येत. तसेच या मंदिराचे रचना अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असं ह्या मंदिराचं स्वरूप आहे. गर्भगृहाच्या बाहेरच्या भिंतीवर 5 देवकोष्ठे, अंतराळात बाहेरील भिंतीवर 2 देवकोष्ठे आहेत. अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर सिंह आणि हत्ती, तर वरच्या थरावर पौराणिक कथांमधील काही दृश्य कोरलेली आहेत. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला 16 देवखोलिका आहेत. गर्भगृहाभोवती असलेल्या ओव्हरमध्ये
अनेक देवतांची मूर्त्या होत्या, पण ते नष्ट केल्यामुळे बऱ्याच मूर्त्या ओळखायला येत नव्हत्या. इतर हिमाळपंथी मंदिरांच्या तुलनेत या मंदिराची शिल्परचना अधिक सुंदर आणि उंच कोटी होती. या महादेवाला यवतेश्वर महादेव असे सुद्धा म्हणतात. हे मंदिर 13व्या शतकात बांधलेले आहे, पण सभोवतालची भिंत, नगरखाना आणि शिखरे 18व्या शतकात मराठ्यांनी पुन्हा उभारले होते. 18व्या शतकात या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार मराठ्यांनी केला आणि 18व्या शतकापासून हे मंदिर एका छताखाली आले. या मंदिराचा इतिहास सांगण्यासाठी मी खूप लहान आहे. काही चुकले असेल क्षमस्व. तुम्हाला या मंदिराबद्दल अजून काय माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा. मंदिराच्या बाहेर आलो. बाहेरील बाजूने या मंदिराची अशी दिसत होती. मग थोडीशी मस्ती केली. आणि मग आम्ही खाली कुंडाकडे गेलो आणि इथे नीलकंठेश्वर महाराजांचा आश्रम आहे. इथून थोडं पुढे गेल्यावर पाण्याचे कुंड आहे. या कुंडातील पाणी महादेवाच्या पूजासाठी आणि प्रसादासाठी वापरले जाते. त्यामुळे कुंडात हातपाय धुण्यास आणि कसलीही मूर्ती जित करण्यास सत्य होती. मग आम्ही इथे दारात बसलो, पूजा केली. मग आम्ही इथे बसून जेवण केलं. आणि नंतर परत जाण्यास निघालो. आणि परत वापस जाताना परत तोच घाट. बरंच पुढे आल्यावर उसाचा रस प्यायला थांबलो. आसपास छानची शेती होती. जास्त करून इथे उसाची आणि वेगवेगळ्या फुलांची शेती होती. मी उसाचा रस प्यायला थांबलो. तिथे हे सुंदरसे हॉटेल नवीनच बांधलेले होते. अजून या हॉटेलचे काम चालू होते. मग बर रसवाल्या काकांना हॉटेलबद्दल शुभेच्छा देऊन पुढे निघालो. पुढे आल्यावर इथे जागोजागी गुळाचे घाणे होते. इथे सेंद्रिय पद्धतीने गुळ तयार केले जाते. इथे मला पप्पांनी सांगितले गुळ असा तयार होतो.
आणि तयार झालेला गूळ 10 किलोच्या मोठ्या ढेपा म्हणून पुढे मार्केटमध्ये पाठवलं जातं. मग आम्ही पुढे निघालो. आलेल्या रस्त्याने परत मागे निघालो. मावळता सूर्य आपल्याला हे सांगत आहे की हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला माहिती खूप जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही. तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.